हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर केरळमध्ये तर सध्या ना भरपूर असा पाऊस चालू आहे, म्हणजे या महिन्यामध्ये पडतोच तसा. तर गावाकडे पण आपल्याला काही भागामध्ये पाऊस आहे तर काही भागामध्ये ना अजिबातच नाही. तर असं इथला पाऊस बघितला ना असं वाटतं ना यातला एका दिवसाचाच पाऊस फक्त जर गावाकडे पडला तरी ना खूप छान होईल. कारण अजून काही ठिकाणी पेरणी पण झालेली नाही आहे. तर पाऊसच नाही आहे, फक्त बारीक असा थोडाफार येऊन जातो, मोठा असा पाऊस झालेलाच नाही. तर पावसाची ज्या भागात गरज आहे तिथं तरी काही पाऊस पडतच नाही. तर तिथं पण सगळीकडेच पाऊस पडावा अशी अपेक्षा आहे. तर आज बेंदूर, तर महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आपला. तर आता आपण कुठे जरी राहिलो तरी सण हे करतो. तर बेंदूर हा सण काय केला जातो? जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपल्या शेताबद्दल हे करण्यासाठी. तर आमच्याकडे ना जनावरांची पूजा केली जाते आणि शेतामध्ये नैवेद्य दाखवले जाते सर्व देवांना. गावामध्ये जे मंदिर आहे तर सगळ्या मंदिरांमध्ये नैवेद्य दिला जातो पुरणपोळीचा. तर अशी काही पद्धत आहे. तर आम्ही आता बाहेर राहत असलो तरी पण सण हे करतोच. तर पुरणपोळीचा आज मी स्वयंपाक बनवायला घेतलेला होता. आता माझी बाकीची सगळी कामे आवरून घेतली होती. देवपूजा वगैरे, उंबरठ्याला हळदीचं लेपन हे सर्व करून घेतलं. गॅसची छान अशी पूजा करून घेतली आणि धूप वगैरे लावून घेतला. तर किचनमध्ये धूप लावला ना खरंच खूप फ्रेश असं वाटतं. तर डाळीसाठी अगोदर पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घालून घेतलं आणि लगेच इकडं कणिक पण मळाय घेतली. गूळ पण पाण्यामध्ये टाकून ना उकळण्यासाठी ठेवला. आता गुळवणी दूध पोळी असं खायला आवडतं. तर लगेचच कणिक मळून घेतली. आता कणिक थोडी भिजली म्हणजे व्यवस्थित मग पोळ्या छान अशा होतात. तर कणिक अगदी छान अशी मर्दून मळून ठेवली. तर कणकीला थोडासा इकडे चिकटपणा कमी असतो, तर मग वरून थोडंसं आणखी पाणी लावून ठेवते म्हणजे छान सॉफ्ट होते. तर डाळ धुवून ठेवली होती, पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवते 10 मिनिट, म्हणजे डाळ एकसारखी सगळीकडून शिजली जाते. तर लगेचच डाळ कुकरमध्ये घालून ना कुकर लावून दिला. आता एक मोठ्या गॅसवरती एक आणि लहान गॅसवरती 2 शिट्ट्या केले की डाळ व्यवस्थित अशी शिजली जाते. आता ही घरची डाळ आहे. तर मग लगेचच मी इकडे कांदा कट करायला घेतला. आता कांदा कट करणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो माझ्यासाठी, कारण भरपूर असं डोळ्यातनं पाणी येतं. तर कृष्णाला ना पुरणपोळीसोबत ना भजी फार आवडतात, त्यामुळे जेव्हा पण पुरणपोळी बनवाल ना त्यावेळी भजी आवर्जून करते. म्हणजे शक्यतो म्हणजे करतेच, एखाद्या वेळेसच राहत असतील नाहीतर. तर उभा असा कांदा पातळ असा कट करून घेतला, त्याच्याबरोबर हिरवी मिरची पण कट करून घेतली आणि ते लगेच एका भांड्यामध्ये काढून घेतलं. आता कोथिंबीर धुवून घेतली होती सर्व, आमटीसाठी पण बाजूला काढलेली होती. तर जे देठ आहेत तर ते वाटण वाटताना खोबऱ्याचं त्याच्यामध्ये घालते, म्हणजे वेस्ट व्हायला नको. आणि छान वाटणामध्ये जर कोथिंबीर घातली ना तर भाजीला छान चव येते. तर ती थोडीशी अशी मोठी कट करून एका साईडला ठेवली आणि बाकी सर्व कोथिंबीर ना बारीक अशी कट करून घेतली. एकसोबत सगळं कटिंगचं काम करून ठेवलं की मग पटपट स्वयंपाक करायला तसा पुरणपोळीचा जास्त काही वेळ लागत नाही. आणि डाळ मी थोडीशी जास्तच घातली होती, कारण मुलांना ना पुरणपोळी जास्त आवडते. तर बाकी पुरण ठेवते आणि उद्या पण नंतर ना गरम गरम पोळी बनवून देते. तर थोडंसं आलं घेतलेलं आमटीसाठी, ते पण कट करून घेतलं. आता लसूण सोलून ठेवलेला होता आणि खोबरं पण मी काल कट करून भाजून घेतलेलं, थोडंसं ओलं होतं त्यामुळं. तर ते भाजलेलं होतं. तर याच्यामध्ये ना मीठ, हळद, थोडीशी लाल तिखट आणि धना पावडर घातली. तर थोडंसं लाल तिखट घातलं ना छान चव येते, म्हणजे तिखटपणा येतो थोडासा भजीला. तर ओवा आहे तो हातावरतीच ना असा चोळून घातला. आता तो चेचून घातला तरी चालतो, पण मी असाच हातावरती चोळला आणि त्याच्यामध्ये घातला. आणि नंतर मग डाळीचं पीठ घेऊन ना पीठ असं मळून ठेवलं. आता मळून ठेवलं की पीठ कसं मग सगळं बाकीचं आवरून झाल्यानंतर परत मग भजी तळायला घेते, तोपर्यंत पीठ छान असं भिजलं जातं. तर कांदा भरपूर घातला की मग पीठ जास्ती घ्यायची गरज पडत नाही आणि मग भजी असं छान होतात, आतपर्यंत जाळी पडली जाते भज्यांना. आता सोडा थोडासा घालते, पण तळायच्या अगोदर घालते, आता घालत नाही सोडा. तर पीठ मळून साईडला झाकून ठेवलं आणि हा लसूण आहे सोललेला, तर वाटण लगेच तयार करून घेतलं. आता गूळ ह्यावेळी थोडासा काळ्या कलरमध्येच गूळ भेटला होता, त्यामुळे पोळ्यांना छान असा कलर नाही आला एवढा. तर गूळ चेचून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं, पुरणामध्ये तूप घातलं ना. आता पातेल्यातच खाली अगोदर तूप घालायचं आणि नंतर शिजलेली डाळ होती ती डाळ पाणी काढून घेतलं होतं. तर लगेचच डाळ पुरण परताय ठेवलं. आता भात पण तयार झालेला होता आणि लगेचच आमटीला मग फोडणी घालायला घेतली. आता मुलांना भात आमटी खायला आवडते म्हटल्यानंतर थोडी कमी तिखट आमटी करते. फोडणी अगोदर एका पातेल्यात करते आणि मसाला अर्धा दुसऱ्या पातेल्यामध्ये बाजूला काढते आणि नंतर याच्यामध्ये मग आपलं जे रेग्युलर काळं तिखट आहे तर ते घालते. तर आमटीला वगैरे फोडणी देऊन झाली आणि नंतर इकडं मग
पुरण अजून परतायचं चालूच होतं. पुरण परतायला थोडासा वेळ जातो आणि बारीक गॅसवरती ते परतावं लागतं, नाही तर लगेचच खाली करपलं जातं. आणि पोळी कशी थोडी गोड आवडते जास्त, त्यामुळं मग गूळ जास्त घातला की ते अगदी पातळ झालेलं असतं मिश्रण आणि नंतर ते घट्ट येईपर्यंत मग थोडासा वेळ जातो. तर तोपर्यंत इकडे माझी आमटी तयार झाली होती. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. आता मुलांसाठी कमी तिखट आणि आमच्यासाठी तिखट अशा 2 आमटी बनवल्या होत्या. तर आता कुरडी वगैरे तळून ठेवली अगोदर आणि नंतर मग भज्यामध्ये थोडासा सोडा घालून मिक्स करून घेतलं आणि कडलेलं तेल थोडंसं 1 चमचाभर एवढं घालते, म्हणजे भजी जास्त तेलकट होत नाहीत. आणि मग लगेचच भजी पण तळून घेतलं. आता पुरण वाटून पोळ्या लाटायच्या होत्या. तर आहोंना ते असे मोठे मोठे भजी आवडतात, अगदी पातळ बारीक बारीक केलेले असे आवडत नाहीत. आणि प्रांजूला आवडतात ते ना अगदी क्रिस्पी असे भजी आवडतात. तर असे आमच्यात प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं. तर अगोदर थोडेसे असे करून दिले. तर कृष्णाला कसे हे असो त्या चालतात, फक्त भजी पाहिजेत पोळीसोबत असं त्याचं हे असतं. तर वरून क्रिस्पी होतात, आतून सॉफ्ट होतात. तर आता भजे आता जेवढे खायचे तेवढेच तळले आणि बाकी मग संध्याकाळी तळते. तर भजी वगैरे तळून घेतली. आता पुरण पण हे झालेलं होतं. पुरण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना सुंठ बडीशेप टाकलं होतं. अगोदर टाकलं तर त्याचा वास मग निघून जातो, तेवढा पाहिजे तसा वास राहत नाही. आणि वाटून झाल्यानंतर मग थोडंसं वेलदोडं टाकते. तर आत्ता सुंठ बडीशेप केलेली होती म्हणल्यानंतर ते पण घालून घेतली. कापण्या बनवताना मी केलेली होती, तर ते ह्याच्यामध्ये मिक्स करून ठेवली. आणि पुरण गरम आहे तोपर्यंत वाटलं की मग पटकन वाटलं जातं. आणि नंतर मग पोळ्या बनवून घेतल्या. तर पोळ्याचा स्वयंपाक असेल की मग संध्याकाळी थोडंसं निवांत होतं, पण सकाळी केलेले पोळ्या संध्याकाळी खात नाही. संध्याकाळी परत गरम गरम कराव्या लागतात. आणि मुलांना तूप पोळी ही असं खायला आवडतं, तर गरम पोळी असेल तर मग खायला ती छान लागते. आणि भरपूर पुरण घातलेली पोळी आवडते, अशी कमी पुरण असलेली पोळी आवडत नाही. तर मग छान अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या. तर उंडा करताना ना असं कणकीची थोडीशी मोठ्या साईजची अशी वाटी बनवून घेते आणि त्याच्यामध्ये मग व्यवस्थित असं पुरण भरून घेते. मग व्यवस्थित पुरण मग बाहेर येत नाही पोळीमधून आणि व्यवस्थित असं बसलं जातं त्याच्यामध्ये. कारण पोळी जर फुटली तर मग पोळी करण्याचा मूडच जातो सगळा. तर मग छान अशा गरमागरम पुरणपोळ्या तयार केल्या. नंतर मुलं स्कूलमधून आल्यानंतर परत पण त्यांना गरम बनवून दिल्या, तर नंतर पण मग त्यांनी खाल्ल्या. गरम असेल तर मग खायला जास्त आवडते. तर एक वेळ भात आमटी, एक वेळ पुरणपोळी असं खातात मग ते. तर स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता आणि कृष्णाचं ना हे संध्याकाळी अभ्यास करायचं असं काहीसं चाललेलं होतं बघा. तर सर्व पोळ्या ना आता जेवढ्या खायच्या होत्या तेवढ्या मी करून घेतल्या आणि नंतर मग कृष्णाचा अभ्यास घ्यायचा होता. त्याला ना अभ्यास करायला बस म्हणल्यानंतर असं काही त्याचं चाललेलं असतं. सरळ बसून त्याचा कोणताच अभ्यास कंप्लीट होत नाही. तर प्रांजू खाली बसून करत होते आणि तो सोफ्यावरती असा उलटा बसून अभ्यास करत होता. तर मग नंतर त्याचा काही होमवर्क होता तो कंप्लीट करून घेतला. आणि ह्या पावट्याच्या शेंगा आहेत, तर एका फ्रेंडने दिलेल्या होत्या. तर ते बाहेर गेलेले होते, तर तिथून आणलेल्या होत्या. तर त्या सोलून ठेवल्या, कारण हा माल बाहेरून आलेला असतो. मग जास्त दिवस तशाच ठेवल्या तर लगेच खराब होतात. त्यामुळं मग सर्व शेंगा मी सोलून डब्यामध्ये भरून ठेवल्या. तर कृष्णाला म्हटलं मला थोडीशी मदत करू लाग. तर मग तो बसला होता. आता थोड्याफार त्याला जास्त काही उरकत नाहीत, पण थोड्याशा सोलल्या त्याने. आणि हे असं काही त्याचं ना मस्ती चालूच असते. तर ते सर्व सोलून मग भरून ठेवलं. आणि नंतर मग थोडंसं माझं स्टिचिंगचं काम बाकी राहिलेलं दुपारी थोडंसं केलं होतं. तर मग ते फक्त साईड फिटिंग करायची राहिली होती, तर ते पण कंप्लीट करून घेतली. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि तुमच्याकडे बेंदूर हा सण साजरा करतात का, आणि तो कसा करतात नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत